असा बापा 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 तुम्ही विचारच करू नये. प्रत्येक घरात दारात गावात बरोबर आहे. गावात म्हणलं की गावात ग्रामपंचायतचा अर्धा पैसा घरात ऐक खाऊ. वरील मंत्रालयात इकडे तिकडे लोक ऐक खाऊ. आणि योजना कंत्राटदार ती अर्ध गप गप आणायला म्हणजे या शब्दाला कव्हा लाज वाटत असेल. आबा बाबा मी तरी शर्मेने बरा आहे ही म्हणण्यापेक्षा भारी निघली इतके गिळायला लागले. म्हणजे हे लाजत असत. रात्री झोपताना चादर घेऊन म्हणत असत मानव जातीच्या याच्यात उघा चालू आहे शब्दाला शरम वाटत असत. इतकं लोक गिळायला लागले. आणि त्याला काय म्हणते काय म्हणायचं फुकटच सोडायचंच नाही. म्हणजे कोणाचं काही दिसलं काही काही लोक तर एवढे इज्जत झालेले आहेत एवढे म्हणजे फुकट खाऊचं मला नाही का ते माग मग आम्ही एका याच्यात गेलो होतो काही करता काय म्हणलं माहिती काय राव मला पाहुण्याच्या जिलेबी भारी झाली. हो मग काय नाही म्हणलं ते काय झालं देवानच एक कार्यक्रम केला म्हणलं काऊन रे नाही म्हणला कसं तोंड यथा असण्याऐवजी यथा असतं तर काय झालं असतं म्हणलं. म्हणजे त्याचा काय फरक पडायला यथा असतं तर नाही म्हणला ईदभर फरक पडला असता 2-4 जिलेब्या बसल्या असत्या. म्हणजे एवढे लोक खाऊ फुकटचं भेटलं की सुरू याला म्हणतात घरचं एवढं सगळी सुविधा. चहा या मोठ्या लोकांच्या घरात जर गेला हसण्यासारखं आहे काय माहिती का यायचा कप नाही कोणता एवढा मोठा लांब सडक आणि आतमध्ये वाकून बघावं लागते चहा कुठे आहे ते बुडाला असं वाटतंय असं घेऊन जब घ्यावं म्हणा आणि बुडाला कुठं आहे ते पाव. म्हणजे असले यायचे काय हात कप नसते द्यायचे कप म्हणजे दिसायला मोठाच्या मोठा चहा वाकून पाहावं लागते बुडाला कुठे असं वाटतं. त्याच्या घरात गेलं की आपण पहिला कावळा असतो तर बरं झालं असतं. खडे टाकू 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 वरे चहा काढायची हा वरे येईलच चहाच वरे येईल कारण चहा दिसतच नाही ना एवढे कार्यक्रम असं राहते एक फौजच्या. त्याच्यानंतर अजून पहा काही काही लोक असे राहते. त्याच्यानंतर कर्णमधूर म्हणजे ते काम